हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। सध्या आपण 12th कॉमर्सची ऑब्जेक्टिव्ह सिरीज बघत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे टॉपिक डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म। 12th कॉमर्स मधील 6वा टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहोत, डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म। तर हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, 12th कॉमर्स मध्ये देखील हा टॉपिक थेरी क्वेश्चन्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ मिस करू नका। तुम्ही चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जेवढा तुम्हाला शेअर करता येईल तेवढा शेअर करा। ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण बघूया डिझोल्यूशन म्हणजे काय। डिझोल्यूशन म्हणजे पार्टनरशिप फॉर्मचं विसर्जन। ठीक आहे, आपण आतापर्यंत बघितले पार्टनरशिप फॉर्म मध्ये आपण इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फॉर्म, पार्टनरशिप फायनल अकाउंट, त्याच्यानंतर ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर, तर हे सगळे बघितले। याच्यातला पार्टनरशिप फॉर्म मधला लास्ट टॉपिक आहे डिझोल्यूशन। डिझोल्यूशन म्हणजे पार्टनरशिप संस्थेचं विसर्जन, पार्टनरशिप फॉर्मचं विसर्जन ज्यावेळेस केलं जातं ते याला म्हणतात डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म। याच्यामध्ये टाइप्स ऑफ डिझोल्यूशन देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत। टाइप्स ऑफ डिझोल्यूशनवर सुद्धा थेरॉटिकल प्रश्न विचारला जातो की डिझोल्यूशनचे टाइप्स कोणते आहेत, कोणत्या डिझोल्यूशनला काय म्हणतात, किंवा कोर्टाने जर डिझोल्यूशन केला असेल त्या डिझोल्यूशनला काय म्हणतात, मग याला कंपल्सरी डिझोल्यूशन म्हणतात। ठीक आहे, तर या पद्धतीने याच्यावर थेरॉटिकल प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्याच्यामुळे याच्यामध्ये डिझोल्यूशनचे अकाउंटिंग प्रोसेस, त्याच्यानंतर जर्नल एंट्रीज आणि टाइप्स ऑफ डिझोल्यूशन हे क्वेश्चन्स अत्यंत महत्त्वाचे। डिझोल्यूशन हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा टॉपिक लक्षपूर्वक बघा। चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। फर्स्ट दिलाय ए, सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन बिलो अँड रीराइट द सेंटेन्स। MCQ क्वेश्चन्स दिलेले। फर्स्ट दिलाय इन केस ऑफ डिझोल्यूशन assets and liabilities are transferred to dash account. in case of dissolution, डिझोल्यूशन मध्ये काय केलं जातं, डिझोल्यूशन म्हणजे भागीदारी संस्थेचं विसर्जन। ज्यावेळेस भागीदारी संस्थेचा बिझनेस वाइंड अप केला जातो किंवा बिझनेस क्लोज केला जातो, भागीदारी संस्था बंद केली जाते, तर याला डिझोल्यूशन म्हणतात। मग त्यावेळेस काय केलं जातं, भागीदारी संस्थेच्या सगळ्या असेट्स विकल्या जातात, रिअलाइज केल्या जातात आणि त्याच्यातून लायबिलिटी पेड केल्या जातात। ठीक आहे, असेट्स म्हणजे आपल्या प्रॉपर्टी आणि लायबिलिटी म्हणजे देयता। ठीक आहे, असेट्स म्हणजे फर्मच्या ज्या काही असेट्स आहेत तर त्या सर्व रिअलाइज केल्या जातात। फिक्स असेट, करंट असेट, जेवढ्या काही असेट फर्मच्या आहेत तर त्या सगळ्या रिअलाइज केल्या जातात आणि त्यातून लायबिलिटी, त्या पैशातून लायबिलिटी पेड केल्या जातात। ठीक आहे, मग आता या प्रोसेसला म्हणतात रिअलायझेशन। असेट विकणे, त्यातून लायबिलिटी फेडणे किंवा लायबिलिटीचे पैसे देणे, तर या प्रोसेसला काय म्हणतात, रिअलायझेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज। त्यामुळे इथे डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म मध्ये अकाउंटिंग प्रोसेस करताना एक स्पेशल अकाउंट तयार केलं जातं, तर त्या अकाउंटला म्हणतात रिअलायझेशन अकाउंट। ठीक आहे, असेट्स रिअलाइज करणे म्हणजे विकणे, त्याचं पैशात रूपांतर करणे, याला रिअलायझेशन ऑफ असेट म्हणतात। ठीक आहे, आणि लायबिलिटीची अमाऊंट पेड करणे, मग याच प्रोसेसला काय म्हणतात, रिअलायझेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी। ठीक आहे, आणि ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी कोणत्या अकाउंटला असेट्स लायबिलिटी ट्रान्सफर केल्या जातात, रिअलायझेशन अकाउंट। डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म मध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंट करताना आपल्याला तिथे रिअलायझेशन अकाउंट बनवावं लागतं आणि या अकाउंटला असेट्स अँड लायबिलिटी त्यांच्या बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर केल्या जातात। ओके, मग आता इथे तुम्हाला काय विचारलं, इन केस ऑफ डिझोल्यूशन असेट्स अँड लायबिलिटी आर ट्रान्सफर्ड टू, आन्सर येईल रिअलायझेशन अकाउंट। ठीक आहे, डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म मध्ये हे सगळे अकाउंट प्रिपेअर केले जातात। बँक अकाउंट प्रिपेअर केलं जातं, रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर केलं जातं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट। इफ इन केस पार्टनर्स करंट अकाउंट असेल तर आधी ते क्लोज केलं जातं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ते ट्रान्सफर केलं जातं आणि पार्टनर्स कॅपिटल पण क्लोज केलं जातं। रिअलायझेशन अकाउंटला असेट्स लायबिलिटी ट्रान्सफर केल्या जातात। रिअलायझेशन प्रोसेसचा म्हणजेच डिझोल्यूशन प्रोसेसचा प्रॉफिट लॉस तिथे फाइंड आउट केला जातं आणि सगळ्यात शेवटी बँक अकाउंट क्लोज केलं जातं। ओके, तर या पद्धतीने डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म मध्ये अकाउंट मेंटेन केले जातात। मग याच्यामध्ये असेट्स अँड लायबिलिटीचे सगळे बॅलन्सेस त्यांच्या बुक व्हॅल्यूला रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर होतात। ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर, रिअलायझेशन अकाउंट। इन केस ऑफ डिझोल्यूशन असेट्स अँड लायबिलिटी आर ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट। ठीक आहे, नेक्स्ट, डिझोल्यूशन एक्सपेन्सेस आर क्रेडिटेड टू डॅश अकाउंट। ठीक आहे, डिझोल्यूशन एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेंडिचर आहे। ठीक आहे, एक्सपेंडिचर, डिझोल्यूशन म्हणजे विसर्जन। भागीदारी संस्थेचं विसर्जन करत असताना जर फर्मला काही एक्सपेन्सेस पेड करावे लागते
तर ते सगळे एक्सपेन्सेस या कॅटेगरीमध्ये येतात, त्यांना म्हणतात डिझोल्युशन एक्सपेन्सेस. ठीक आहे, डिझोल्युशन करत असताना जे काही फर्मला खर्च झाले तर ते सगळे डिझोल्युशन एक्सपेन्सेसमध्ये येतात. आता हे काय आहेत एक्सपेन्सेस, मग एंट्री काय होणार डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ठीक आहे, मग हे एक्सपेन्सेस डेबिट होणार. आता आपण डिझोल्युशन करतोय म्हणजे भागीदारी संस्थेचं विसर्जन करतोय. ठीक आहे, मग भागीदारी संस्थेचं विसर्जन करत असताना सगळे अकाउंट्स क्लोज केले जातात, त्यामुळे तिथं फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवले जात नाही. म्हणजे आपल्याला एक्सपेन्सेस डेबिट करायला इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही आहे. ठीक आहे, इथे एक स्पेशल अकाउंट मेंटेन केलं जातं जे डिझोल्युशन प्रोसेससाठी तयार केलं आपण. ठीक आहे, मग आता हा जो खर्च आहे तर त्या अकाउंटला डेबिट होतं. मग ते अकाउंट म्हणजे कोणतं असतं रिअलायझेशन अकाउंट. ठीक आहे, मग रिअलायझेशनला ऑल एक्सपेन्सेस लॉसेस डेबिटला चार्ज होतात आणि क्रेडिटला इन्कम अँड गेन चार्ज होतात. ठीक आहे, मग हा काय हा एक्सपेन्सेस आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेस म्हणजे आपण खर्च पेड केले. ठीक आहे, त्यामुळे खर्च डेबिट होणार, कोणत्या अकाउंटला डेबिट होणार रिअलायझेशन अकाउंटला. मग याची जर्नल एंट्री काय होणार आपली रिअलायझेशन अकाउंट डेबिट. टू काय येईल, आता आपण खर्च पेड केला म्हणजे कॅश गेली, डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट. कॅश चालली आहे म्हणजे काय येईल बँक अकाउंट येईल, टू कॅश किंवा बँक अकाउंट येईल. ठीक आहे, नॉर्मली बिझनेसमध्ये ज्या कॅश ट्रान्झॅक्शन होतात तर तिथे आपण बँक वर्ड यूज करत असतो. मग या ठिकाणी काय येईल टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. मग आता इथे बघा एंट्री काय केली रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. ठीक आहे, आता इथे तुम्हाला काय विचारलं डिझोल्युशन एक्सपेन्सेस आर क्रेडिटेड टू डॅश अकाउंट. ठीक आहे, मग एंट्रीमध्ये क्रेडिट कोणतं अकाउंट झालं बघा इथे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट क्रेडिट झालं. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर. डिझोल्युशन एक्सपेन्सेस क्रेडिटेड टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. मग इथे डेबिट कोणतं अकाउंट झालं डेबिट रिअलायझेशन अकाउंट झालं आणि क्रेडिट कॅश ऑब्लिक बँक अकाउंट झालं. ठीक आहे, आपल्याला क्रेडिटचं विचारलं कोणतं अकाउंट क्रेडिट झालं, मग इथे अकाउंट कोणतं क्रेडिट झालं कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. डिझोल्युशन एक्सपेन्सेस आर क्रेडिटेड टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट डेफिशियन्सी ऑफ इनसॉल्वंट पार्टनर विल बी सफर्ड बाय सॉल्वंट पार्टनर इन देअर डॅश रेशो. ठीक आहे, इनसॉल्वंट म्हणजे काय दिवाळखोर. ठीक आहे, दिवाळखोर म्हणजे ज्या व्यक्तीच्या लायबिलिटी जास्त आहेत असेट्स त्याच्याकडे कमी आहे लायबिलिटी जास्त आहे तो त्याच्या देयता फेडू शकत नाही किंवा त्याचे लायबिलिटी पेड करू शकत नाही, त्यावेळेस कोर्टाने त्याला इन्सॉल्वंट घोषित केलेलं असतं, दिवाळखोर घोषित केलेलं असतं. ठीक आहे, म्हणजेच हा व्यक्ती कोणतेही करार करण्यासाठी पात्र नसतो आणि आधीच्या केलेल्या करारांसाठी देखील तो जबाबदार धरला जात नाही, त्याला कोर्ट इन्सॉल्वंट घोषित करतं दिवाळखोर. ठीक आहे, मग आता डेफिशियन्सी ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर डेफिशियन्सी म्हणजेच त्याचा कॅपिटलचा लॉस. ठीक आहे, इन्सॉल्वंट पार्टनरचा कॅपिटल लॉस हा सहन कोण करणार सॉल्वंट पार्टनर. ठीक आहे, सॉल्वंट पार्टनर म्हणजे ज्याच्याकडे जो इन्सॉल्वंट घोषित झालेला नाहीये. ठीक आहे, त्याला सॉल्वंट पार्टनर म्हणतात. तो म्हणजे तो देणे फेडण्यासाठी पात्र आहे किंवा तो देणे देऊ शकतो देयता देऊ शकतो तर याला सॉल्वंट पार्टनर म्हणतात. ठीक आहे, मग इन्सॉल्वंट पार्टनरची जी कॅपिटल डेफिशियन्सी आहे ती सहन करावी लागते सॉल्वंट पार्टनरला. ठीक आहे, मग इथे काय विचारलं डेफिशियन्सी ऑफ इनसॉल्वंट पार्टनर विल बी सफर्ड बाय सॉल्वंट पार्टनर इन देअर डॅश रेशो. ठीक आहे, मग ही जी कॅपिटल डेफिशियन्सी आहे इनसॉल्वंट पार्टनरची ही सॉल्वंट पार्टनरमध्ये डिवाइड होते आणि ती त्या दोघांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिवाइड होते. ठीक आहे, आता समजा ए बी सी तिघं पार्टनर आहेत. ठीक आहे, ए बी सी तिघं पार्टनर आहेत, यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1:1. ठीक आहे, प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे 2:1:1. मग आता जर समजा सी हा दिवाळखोर घोषित झाला आणि सीच्या कॅपिटलला कॅपिटल डेफिशियन्सी 10,000. ठीक आहे, मग ही कॅपिटल डेफिशियन्सी बॉर्न कोण करणार या दोघांना करावी लागेल. ठीक आहे, कारण सीला कोर्टाने दिवाळखोर घोषित केली. ठीक आहे, मग त्याची कॅपिटल डेफिशियन्सी कोणाला पेड करावा लागेल एला आणि बीला. मग कोणत्या रेशोमध्ये 2:1. त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे हा जाऊन ठीक आहे हा शेअर कॅन्सल झाला हा जाऊन जो शेअर उरला त्या रेशोने त्यांना कॅपिटल डेफिशियन्सी बॉरो करावी लागेल. ठीक आहे, डेफिशियन्सी ऑफ इनसॉल्वंट पार्टनर विल बी सफर्ड बाय सॉल्वंट पार्टनर इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट इफ एनी असेट इज टेकन ओव्हर बाय पार्टनर फ्रॉम फर्म हिज कॅपिटल अकाउंट विल बी. आता इथे काय सांगितलं तुम्हाला ट्रान्झॅक्शन काय दिली असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर. असेट विड्रॉ केली कोणी पार्टनरने बिझनेसमधून पार्टनरने असेट टेकन ओव्हर केली. ठीक आहे, ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन. आता समजा फर्मचं फर्निचर होतं 10,000. ठीक आहे,
आता डिझोल्युशन करताना आपण फर्मच्या सगळ्या असेट्स लायबिलिटी विक्री करणार, ठीक आहे, सेल करणार, त्यातून जो पैसा येईल तो काय करणार, तो लायबिलिटी पेड करण्यासाठी युटिलाइज करणार, ठीक आहे. ए हा पार्टनर आहे. ए काय बोलला की हे जे फर्निचर आहे 10,000चं हे मी घेऊन जातो, ठीक आहे. मग आता हे जे 10,000 फर्निचर कोण घेऊन जाणार, ए घेऊन जाणार. मग हे जे 10,000 आहेत हे त्याच्या कॅपिटलमधून कट होणार, ठीक आहे. मग त्याच्या कॅपिटलमधून हे 10,000 उचल म्हणून दाखवणार, ड्रॉइंग म्हणून दाखवणार आणि त्याचं कॅपिटल काय होणार तेवढं 10,000ने आपण कमी करणार, ठीक आहे. म्हणजे आपण बाहेर थर्ड पर्सनला असेट विकणार तर त्याच्याऐवजी पार्टनर घेऊन गेला, ठीक आहे, आणि त्याचे पैसे मायनस कुठून करणार, त्याची लायबिलिटी तेवढी, त्याचं कॅपिटलचं बॅलन्स तेवढं कमी केलं जातं, ठीक आहे. मग या ठिकाणी एंट्री काय होते, असेट टेकन ओव्हर केली पार्टनरने, ठीक आहे. मग याची आपल्याला जर्नल एंट्री पास करायची. मग जर्नल एंट्री काय होते, फर्मची असेट आहे टेकन ओव्हर केली पार्टनरने, ठीक आहे. पार्टनरला असेट मिळते, पार्टनरला असेट मिळते म्हणजे पार्टनर कोण आहे, रिसिव्हर आहे का गिव्हर आहे, रिसिव्हर आहे. अकाउंटिंगचा रूल काय सांगतो, डेबिट द रिसिव्हर, ठीक आहे. म्हणजेच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय होणार, डेबिट होणार. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू काय येईल, टू पार्टनर फर्निचर घरी घेऊन चालला, फर्निचर घेऊन चालला म्हणजे फर्म मधून बिझनेस मधून हे फर्निचर चाललंय. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. हे फर्निचर बिझनेस मधून चाललं त्यामुळे ते काय होणार, क्रेडिट होणार, ठीक आहे. फर्निचर ही ॲसेट आहे, ॲसेटचं डेबिट बॅलन्स असतं, सेलमध्ये किंवा पार्टनरने ते विड्रॉ केलं, क्रेडिट झालं, ठीक आहे. म्हणजे हे ॲटोमॅटिकली हे अकाउंट क्लोज झालं. आपण एंट्री काय घेतली, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. जर्नल एंट्री काय पास केली, पार्टनरने ॲसेट टेकन ओव्हर केली, पार्टनर हा कोण आहे, रिसिव्हर आहे, ठीक आहे. त्यामुळे आपण काय केलं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बिझनेसमधून ॲसेट चालली, क्रेडिट व्हॉट गोज आउट, त्यामुळे टू काय येईल, फर्निचर अकाउंट. एंट्री झाली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट, ओके. मग आता इथे तुम्हाला काय विचारलंय, कोणतं अकाउंट डेबिट झाले, कोणतं अकाउंट क्रेडिट झाले हे विचार. इफ एनी ॲसेट इज टेकन ओव्हर बाय पार्टनर फ्रॉम फर्म हिज कॅपिटल अकाउंट विल बी, ठीक आहे. मग त्याचं कॅपिटल अकाउंट काय होणार विचारलं. आता इथे बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय झालं, डेबिट झालं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट झालं म्हणजेच इथे आन्सर बघा ऑप्शन तुम्हाला दिले, क्रेडिटेड, डेबिटेड, ॲडेड, डिवायडेड. Then B is the correct answer. If any asset is taken over by the partner from firm, his capital account will be debited. Next question. If any unrecorded liability is paid on dissolution of the firm, cash account is debited. Unrecorded liability म्हणजे जी लायबिलिटी आपण बुक्स मध्ये रेकॉर्ड केले नाही किंवा आपल्या बॅलन्स शीटला लायबिलिटी म्हणून दाखवली नाही, तर याला म्हणतात अनरेकॉर्डेड लायबिलिटी, ठीक आहे. मग ही जी अनरेकॉर्डेड लायबिलिटी आहे ती आपण पेड केली. डिझोल्युशन करत असताना आपल्याला काही लायबिलिटी लक्षात आल्या ज्या आपण रेकॉर्ड केलेल्या नाही आहेत पण त्या पेड कराव्या लागतील, ठीक आहे. मग आपण त्या पेड केल्या. आता इथे क्वेश्चन काय विचारलाय बघा, इफ एनी अनरेकॉर्डेड लायबिलिटी इज पेड ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म. ज्या वेळेस आपण लायबिलिटी पेड केल्या, ठीक आहे. लायबिलिटी जर रेकॉर्डेड असेल तर वेगळी एंट्री होते, अनरेकॉर्डेड असेल तर वेगळी होते. आणि ज्या वेळेस आपण अनरेकॉर्डेड लायबिलिटी पेड करतो तर ती डायरेक्ट रिअलायझेशनला डेबिट केली जाते, ठीक आहे. मग एंट्री त्या केसमध्ये एंट्री काय होते, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथे आपण लायबिलिटी रेकॉर्ड केलेली नाही आहे, ठीक आहे, अनरेकॉर्डेड आहे, ठीक आहे. त्यामुळे ती बॅलन्स शीटला आपल्या बुक्समध्ये नाहीच आहे आणि आता या स्टेजला आपण ती रेकॉर्ड करणार नाही कारण आता डिझोल्युशन होत आहे त्यामुळे आता ती रेकॉर्ड करूनही उपयोग नाही, ठीक आहे. मग त्यामुळे ती लायबिलिटी डायरेक्टली रिअलायझेशन अकाउंटला डेबिट केली जाते, टू काय केलं जाईल, टू कॅश अकाउंट केलं जाईल, ठीक आहे. आपण कॅश दिली, कॅश गेली, कॅश गेली आहे, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट होणार, डेबिट कोणतं अकाउंट होणार. देन तुम्हाला इथे काय विचारलं, इफ एनी अनरेकॉर्डेड लायबिलिटी इज पेड ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म, रिअलायझेशन अकाउंट विल बी डेबिटेड. देन रिअलायझेशन अकाउंट इथे काय होणार, डेबिट होणार. देन बी इज द करेक्ट आन्सर, रिअलायझेशन अकाउंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पार्टनरशिप इज कम्प्लिटली डिझॉल्व व्हेन द पार्टनर ऑफ द फर्म बिकेम, ठीक आहे. पार्टनर ही कम्प्लिटली डिझॉल्व होते, ठीक आहे. डिझॉल्व म्हणजे डिझोल्युशन होतं, विसर्जित होते. कधी, जर समजा ABC 3 पार्टनर आहे, आता तिघांपैकी C हा इन्सॉल्वंट झाला, तर C हा इन्सॉल्वंट झाला तर हा पार्टनरशिप मधून हा कट होणार, ठीक आहे. किंवा याला पुढे पार्टनरशिप कंटिन्यू करता येणार नाही कारण हा कायदेशीररित्या करार करण्यास पात्र नाहीये, कायद्याने याला करार करण्यास अपात्र ठरवलं. त्यामुळे तो या बिझनेसचा सुद्धा भाग होऊ शकणार नाही कारण कायद्याने कोर्टाने याला दिवाळखोर घोषित केलं म्हणजेच याची करार पात्रता नष्ट झाली,
ठीक आहे, तो करार करण्यास पात्र नाही. आता पार्टनरशिप हा पार्टनर मधला एक प्रकारचा करार असतो, पण जर सी जर करार करण्यास पात्र नाही तर तो या पार्टनरशिपचा भाग होऊ शकणार नाही. ठीक आहे, मग तो भागीदार होऊ शकणार नाही. ज्यावेळेस तो इन्सॉल्वंट घोषित होईल त्याला या पार्टनरशिप मधून बाहेर पडावं लागेल. पण जर समजा आता ही केस कोणती झाली, एकच पार्टनर इन्सॉल्वंट झाला, त्यामुळे जे सॉल्वंट पार्टनर आहेत हे पुढे पार्टनरशिप कंटिन्यू करू शकतात. ठीक आहे, हा फक्त रिटायर होईल, बाकी हे दोन तर पुढे कंटिन्यू करू शकतात. त्यामुळे इन केस ऑफ इन्सॉल्वन्सी ऑफ वन पार्टनर, ठीक आहे, एनी वन पार्टनर, ज्यावेळेस एखादा भागीदार जर इन्सॉल्वंट होईल तर भागीदारी संस्थेचं विसर्जन करण्याची गरज नसते. ह्या भागीदारांना जर वाटलं आपल्याला ही पार्टनरशिप पुढे कंटिन्यू करायची तर ते करू शकतात. पण जर समजा यातले दोघं इन्सॉल्वंट घोषित झाले किंवा तिघं इन्सॉल्वंट घोषित झाले, ठीक आहे, आता इथे तुम्हाला काय सांगितलं, पार्टनरशिप इज कम्प्लिटली डिझॉल्व व्हेन द पार्टनर्स ऑफ द फर्म बिकम, म्हणजेच इथे काय सांगितलं, जर समजा पार्टनरशिप फर्मचे पार्टनर्स इन्सॉल्वंट झाले, दोघं जण इन्सॉल्वंट झाले, ठीक आहे, एकाच पार्टनरशिप होणार का, नाही, मग ती पार्टनरशिप कम्प्लिटली डिझॉल्व होईल. ठीक आहे, जर समजा एखादा फक्त एकटा पार्टनर जर इन्सॉल्वंट झाला तर हे पुढे पार्टनरशिप कंटिन्यू करू शकतात. ही पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करण्याची गरज नसते, इथं फक्त त्यांच्यातली पार्टनरशिप डिझॉल्व होईल, फर्म डिझॉल्व होणार नाही. आता या ठिकाणी बघा, पार्टनरशिप डिझॉल्व होणे आणि पार्टनरशिप फर्म डिझॉल्व होणे या दोन्हीमध्ये काय फरक आहे, भागीदारीचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन. भागीदारीचे विसर्जन म्हणजे ज्यावेळेस या तिघांमधला करार संपुष्टात आला भागीदारीचा, याला भागीदारीचे विसर्जन म्हणतात. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये सी हा भागीदार राहणार नाही, म्हणजे ए बी सी तिघांमध्ये भागीदारीचा करार राहणार नाही, याला म्हणतात भागीदारीचे विसर्जन. ठीक आहे, आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन म्हणजे काय, ज्यावेळेस ए बी सी तिघांची भागीदारी पण संपुष्टात आली आणि संस्था पण बंद केली, क्लोज केली, संस्थेचं वाइंड अप झालंय, त्या केसमध्ये याला म्हणतात कम्प्लिटली डिझोल्युशन. ठीक आहे, कम्प्लीट डिझोल्युशन किंवा भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणतात. ठीक आहे, जर एखादा भागीदार जर इन्सॉल्वंट झाला तर भागीदारी संस्थेचं विसर्जन होईलच असं नाही, पुढे हे दोघं पार्टनरशिप कंटिन्यू करू शकतात. पण जर समजा यातले दोघं जर इन्सॉल्वंट झाले तर एकटा भागीदारी करू शकणार नाही किंवा बिझनेस करू शकणार नाही, भागीदारी संस्था चालू शकणार नाही. त्यानंतर जर समजा तिघही दिवाळखोर घोषित झाले तरी देखील ही भागीदारी कम्प्लिटली डिझॉल्व होणार. ठीक आहे, क्वेश्चन काय विचारला, पार्टनरशिप इज कम्प्लिटली डिझॉल्व व्हेन द पार्टनर्स ऑफ द फर्म बिकम इन्सॉल्वंट. ठीक आहे, पार्टनर जर इन्सॉल्वंट झाले, दिवाळखोर घोषित झाले तर भागीदारी संस्थेचं कंपल्सरी डिझोल्युशन होतं. ठीक आहे, कम्प्लिटली डिझोल्युशन होतं. त्यानंतर नेक्स्ट, असेट्स अँड लायबिलिटीज आर ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट ॲट देअर. ठीक आहे, असेट्स अँड लायबिलिटी, आता तुम्हाला सांगितलं मी डिझोल्युशनमध्ये काय केलं जातं, असेट्स विकल्या जातात, त्यातून लायबिलिटी पेड केल्या जातात आणि सगळ्या बिझनेसच्या असेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर केल्या जातात रिअलायझेशन अकाउंटला. ठीक आहे, आणि रिअलायझेशन अकाउंटला त्या ट्रान्सफर करताना त्यांच्या बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करतात. ठीक आहे, बुक व्हॅल्यू म्हणजे कोणती, बुक व्हॅल्यू म्हणजे ज्या व्हॅल्यूला बॅलन्स शीटला आपण असेट्स अँड लायबिलिटी रेकॉर्ड केलेल्या आहेत ती व्हॅल्यू म्हणजे बुक व्हॅल्यू असते. ठीक आहे, आणि असेट्स अँड लायबिलिटी रिअलायझेशनला ट्रान्सफर करताना त्यांच्या बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर केल्या जातात. ठीक आहे, इथे आपल्याला ऑप्शन काय दिले, मार्केट व्हॅल्यू, परचेस व्हॅल्यू, सेल आणि बुक. ठीक आहे, देन डी इज अ करेक्ट आन्सर. बुक व्हॅल्यूला असेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर होतात रिअलायझेशनला. ठीक आहे, इन केस ऑफ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ठीक आहे, इन केस ऑफ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म आपण असेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर करताना त्या रिअलायझेशनला ट्रान्सफर केल्या जातात, कोणत्या व्हॅल्यूला ट्रान्सफर केल्या जातात, त्यांच्या बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर होतात. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, इफ द नंबर ऑफ पार्टनर्स इन अ फर्म फॉल्स बिलो 2 द फर्म स्टँड. आता या ठिकाणी काय सांगितलं, इफ द नंबर ऑफ पार्टनर. ठीक आहे, नंबर ऑफ पार्टनर इन अ फर्म फॉल्स बिलो 2. ठीक आहे, जर समजा नंबर ऑफ पार्टनर, फर्मचे नंबर ऑफ पार्टनर 2च्या खाली गेले म्हणजे एकच भागीदार राहिला. ठीक आहे, जर एकच भागीदार राहिला, आता इथे उदाहरण आपण घेऊ, ए बी सी तिघा पार्टनर आहेत, सी रिटायर झाला. ठीक आहे, आणि बी ची डेथ झाली. ठीक आहे, सी रिटायर झाला, बी ची डेथ झाली, आता राहिला कोण, ए एकटा राहिला.
ठीक आहे. ए एकटा पुढे पार्टनरशिप कंटिन्यू करू शकणार का? नाही. हा जर एकटा राहिला, सिंगल पर्सन आहे, तर हा बिझनेस सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये येणार, तो पार्टनरशिप राहिला नाही. मग आता या संस्थेचं काय करावं लागेल? विसर्जन करावं लागेल. ठीक आहे. हा बिझनेस क्लोज करावा लागेल. नंतर एकटा स्वतः बिझनेस करू शकतो सोल ट्रेडर म्हणून, पण त्याला हा बिझनेस काय करावं लागेल? डिझॉल्व करावं लागेल. पार्टनरशिपचं त्याला काय करावं लागेल? विसर्जन करावं लागेल, डिझोल्युशन करावं लागेल. आणि त्याच्यानंतर सीचा शेअर त्याला द्यावा लागेल, बीचा शेअर त्याच्या एक्झिक्युटरला किंवा लिगल हेअरला द्यावा लागेल. ठीक आहे. आणि ह्या पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन करावं लागेल. ही पार्टनरशिप त्याला डिझॉल्व करावी लागेल. ठीक आहे. क्वेश्चन काय विचारला? इफ द नंबर ऑफ पार्टनर इन अ फर्म फॉल्स बिलो 2 द फर्म स्टँड्स डिझॉल्व. ठीक आहे. फर्मचं डिझोल्युशन होणार. आता इथे तुम्हाला पार्टनरशिप फर्मसाठी मिनिमम नंबर ऑफ पार्टनर सांगितलेले आहेत बघा. मिनिमम नंबर ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये किती आहे? मिनिमम संख्या 2 पार्टनर आवश्यक असतात. ठीक आहे. जर समजा एकच भागीदार राहिला तर तो पार्टनरशिप करू शकत नाही, त्याला तो बिझनेस तिथे स्टॉप करावा लागेल. ठीक आहे. त्यामुळे जर पार्टनर्सची संख्या जर 2च्या खाली गेली तर त्या ठिकाणी तो बिझनेस डिझॉल्व करावा लागेल. Then A is a correct answer. If the number of partners in a firm falls below 2, the firm stands dissolved. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिअलायझेशन अकाउंट इज डॅश ऑन रिअलायझेशन ऑफ असेट. ठीक आहे. आपण असेट्सचं रिअलायझेशन केलं म्हणजे असेट विकल्या, सेल केल्या. ठीक आहे. मग आधी आपल्याला त्या असेट आपण ट्रान्सफर करणार रिअलायझेशनला. मग रिअलायझेशनला असेट ट्रान्सफर करताना एंट्री होणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. म्हणजेच ह्या असेटचा अकाउंट इथे क्लोज झाला. आधी डेबिट होते, आता क्रेडिट झाली, म्हणजे असेट अकाउंट क्लोज झालं. ठीक आहे. मग आपण ही एंट्री केली ट्रान्सफरची. ठीक आहे. असेट ट्रान्सफर केल्या रिअलायझेशनला. मग एंट्री काय केली? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. आणि आता दुसरी एंट्री इथं काय केली? रिअलायझेशन ऑफ असेट, म्हणजे ही असेट आपण विकली. ठीक आहे. मग ही असेट आपण विकली तर आपल्याकडे कॅश आली. ठीक आहे. डेबिट व्हॉट कम्स इन. मग एंट्री काय होणार? कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू काय येणार? टू आपण असेट विकले, आपलं इन्कम झालंय. ठीक आहे. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट इन्कम अँड गेन. ठीक आहे. म्हणजेच हा गेन कुठे क्रेडिट होणार? रिअलायझेशन अकाउंटला. मग इथं टू काय येईल? रिअलायझेशन अकाउंट. ठीक आहे. लक्षात घ्या, आधी आपण काय केले? असेटचं अकाउंट क्लोज केलं. रिअलायझेशनला असेट ट्रान्सफर केली, असेटचं अकाउंट क्लोज केलं. आणि त्याच्यानंतर ती असेट आपण रिअलाइज केली म्हणजे प्रत्यक्षात विकली. ठीक आहे. विकली म्हणजे पैसे आले, डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू पैसे आले म्हणजे आपला इन्कम आहे, त्यामुळे टू रिअलायझेशन अकाउंट येईल. ठीक आहे. त्यामुळे एंट्री काय केली? कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. इथे काय विचारलंय? रिअलायझेशन अकाउंट इज डॅश ऑन रिअलायझेशन ऑफ असेट. ठीक आहे. म्हणजे या एंट्रीमध्ये रिअलायझेशन अकाउंट डेबिट होणार का क्रेडिट होणार हे विचारलंय. देन इथं काय झालेलं आहे? रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट झालं. ठीक आहे. मग आन्सर इज क्रेडिटेड. देन बी इज अ करेक्ट आन्सर. रिअलायझेशन अकाउंट इज क्रेडिटेड ऑन रिअलायझेशन ऑफ असेट्स. त्यानंतर नेक्स्ट, ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ पार्टनरशिप फर्म सीजेस ऑन डॅश ऑफ फर्म. ठीक आहे. सीजेस म्हणजे काय? थांबणे किंवा थांबवणे. मग बिझनेसच्या ऑल ॲक्टिव्हिटीज थांबतात किंवा थांबवल्या जातात. कोणत्या केसमध्ये? ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये नवीन पार्टनर एंट्री करतो. रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये एक्झिस्टिंग पार्टनर जे पार्टनर आहेत त्याच्यापैकी एखादा पार्टनर रिटायर होतो किंवा व्यवसाय सोडून जातो. ठीक आहे. डेथ ऑफ पार्टनरमध्ये एखाद्या पार्टनरची जेवढे भागीदार आहेत त्याच्यापैकी एखाद्या पार्टनरची डेथ होते. ठीक आहे. म्हणजेच ती यालाच कंपल्सरी रिटायरमेंट देखील म्हणतात. आणि डिझोल्युशनमध्ये काय केला जातो? बिझनेस बंद केला जातो, वाइंड अप केला जातो, क्लोज केला जातो. ठीक आहे. पार्टनरशिप फर्मचा बिझनेस क्लोज केला जातो, म्हणजेच त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी काय केल्या जातात? थांबवल्या जातात. ठीक आहे. ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ पार्टनरशिप फर्म सीजेस ऑन डिझोल्युशन ऑफ फर्म. देन ए इज अ करेक्ट आन्सर, डिझोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट, गिव्ह द वर्ड टर्म फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. फर्स्ट दिले डेबिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट. ठीक आहे. द डिझोल्युशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी किंवा अकाउंटिंग ट्रीटमेंट करण्यासाठी रिअलायझेशन अकाउंट तयार केलं जातं. डिझोल्युशन प्रोसेसचा प्रॉफिट लॉस फाइंड आउट करण्यासाठी रिअलायझेशन अकाउंट तयार केलं जातं. ठीक आहे. मग आता याचं डेबिट बॅलन्स जास्त, म्हणजेच क्रेडिटची टोटल जास्त आहे, इथे डेबिटला बॅलन्स. आता जर समजा हे रिअलायझेशन अकाउंट आहे, कोणता बॅलन्स विचारलाय? डेबिट बॅलन्स विचारलाय, म्हणजे डेबिटची टोटल जास्त आहे. बॅलन्स आलं क्रेडिटला जे बॅलन्स येतं त्याला आपण लॉस म्हणणार. डेबिटची टोटल जास्त आहे म्हणजे डेबिटला आपण एक्सपेन्सेस लॉसेस चार्ज करणार. ठीक आहे. क्रेडिटला इन्कम गेन चार्ज करणार. मग एक्सपेन्सेस लॉसेस आपले जास्त आहेत, इन्कम गेन कमी आहेत, म्हणजेच इथे काय आला? लॉस आला आपला. ठीक आहे. मग याला काय म्हणायचं?
रिअलायझेशन लॉस, आपली जी रिअलायझेशन प्रोसेस आपण केलेली आहे, असेट्स रिअलाइज केल्या त्यातून लायबिलिटी पेड केल्या, तर या असेट्स अँड लायबिलिटीचं रिअलायझेशन करत असताना आपण रिअलायझेशन अकाउंट इथे मेंटेन केलं जातं आणि त्या अकाउंटवरचा लॉस म्हणजेच काय असतो, रिअलायझेशन लॉस. त्यानंतर नेक्स्ट वाइंडिंग अप ऑफ पार्टनरशिप बिझनेस. ठीक आहे, पार्टनरशिप बिझनेस आपण वाइंडिंग अप करतो. वाइंडिंग अप म्हणजे क्लोज करणे. ठीक आहे, बिझनेस पार्टनरशिप फर्मचा बिझनेस आपण क्लोज करतोय, याला म्हणतात डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. वाइंडिंग अप ऑफ पार्टनरशिप बिझनेस यालाच काय म्हणतात, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ठीक आहे, नेक्स्ट अन अकाउंट ओपन टू फाइंड आउट प्रॉफिट or loss on realization of assets and settlement of liability. ठीक आहे, मग an account open. ठीक आहे, आपण अकाउंट ओपन केलेलं आहे कशासाठी, टू फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिअलायझेशन ऑफ असेट्स अँड सेटलमेंट ऑफ लायबिलिटी. ठीक आहे, आपण काय करतो, रिअलायझेशन असेट्स अँड लायबिलिटीचं रिअलायझेशन करणे म्हणजेच असेट विकणे. रिअलायझेशन ऑफ असेट म्हणजे असेट विकणे आणि त्यातून लायबिलिटीची सेटलमेंट करणे. लायबिलिटीची सेटलमेंट करणे म्हणजे लायबिलिटी पेड करणे. ओके, डिझोल्युशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं, असेट्स अँड लायबिलिटीचं रिअलायझेशन केलं जातं. म्हणजेच बिझनेसच्या ऑल असेट्स विकल्या जातात, सेल केल्या जातात आणि त्यातून लायबिलिटी पेड केल्या जातात. ठीक आहे, आणि मग या प्रोसेसचा प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करण्यासाठी कोणतं अकाउंट बनवलं जातं, रिअलायझेशन अकाउंट. देन आन्सर इज रिअलायझेशन अकाउंट. अन अकाउंट ओपन टू फाइंड आउट द प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिअलायझेशन ऑफ असेट्स अँड सेटलमेंट ऑफ लायबिलिटीज याला काय म्हणतात, रिअलायझेशन अकाउंट. नेक्स्ट डेबिट बॅलन्स ऑफ अन इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ज्या वेळेस एखाद्या पार्टनरचं डेबिट बॅलन्स आलंय कॅपिटल अकाउंटचं. ठीक आहे, पार्टनरचं जे कॅपिटलचं क्रेडिट बॅलन्स असेल तर ते फेवरेबल बॅलन्स असतं आणि जे डेबिट बॅलन्स आहे ते अनफेवरेबल बॅलन्स असतं. ठीक आहे, आणि पार्टनर कॅपिटलचं इन्सॉल्वंट पार्टनरचं जर डेबिट बॅलन्स आलेलं असेल, नॉर्मली इन्सॉल्वंट पार्टनरचं हे कॅपिटलचं डेबिट बॅलन्सच असतं, म्हणजेच त्याच्याकडे पैसे नाहीत, त्याच्या कॅपिटल अकाउंटमध्ये पैसे नाहीत, मग याला काय म्हणतात, कॅपिटल डेफिशियन्सी. देन आन्सर इज कॅपिटल डेफिशियन्सी. डेबिट बॅलन्स ऑफ अन इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज नोन ॲज कॅपिटल डेफिशियन्सी. ठीक आहे, नेक्स्ट क्रेडिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट. आता वरती प्रश्न विचारला होता बघा, डेबिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट. डेबिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट याला काय म्हणलं आपण, रिअलायझेशन लॉस. मग क्रेडिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट याला काय म्हणणार, रिअलायझेशन प्रॉफिट. मग यालाच काय म्हणणार, प्रॉफिट किंवा रिअलायझेशन प्रॉफिट. आणि इथे डेबिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट याला काय म्हणणार, रिअलायझेशन लॉस. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कन्वर्जन ऑफ असेट इनटू कॅश ऑन डिझोल्युशन ऑफ फर्म. ठीक आहे, डिझोल्युशन ऑफ फर्म म्हणजे भागीदारी संस्थेचं विसर्जन करणे. भागीदारी संस्थेचं विसर्जन करणे म्हणजेच बिझनेस वाइंड अप केला जातो आणि सगळ्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज थांबवल्या जातात, बिझनेसच्या असेट सेल केल्या जातात, त्यातून लायबिलिटी पेड केल्या जातात आणि बिझनेसचे सगळे बुक्स क्लोज केल्या जातात. तर ही झाली त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट. मग आता इथे काय केलं जातं, डिझोल्युशन ऑफ फर्ममध्ये काय केलं जातं, कन्वर्जन ऑफ असेट्स इनटू कॅश. ठीक आहे, मग आता आपल्याला डिझोल्युशन करताना फर्मच्या ज्या लायबिलिटी आहेत त्या सुद्धा पेड कराव्या लागतात. मग फर्मच्या लायबिलिटी पेड कशातून करणार, असेट विकल्या जातील आणि त्याच्यातून जी कॅश येईल त्यातून लायबिलिटी सेटल केल्या जातात किंवा दिल्या जातात. ठीक आहे, म्हणजेच डिझोल्युशन ऑफ फर्ममध्ये कन्वर्जन ऑफ असेट इनटू कॅश. ठीक आहे, असेटचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतोय, कॅशमध्ये करतोय, म्हणजेच थोडक्यात आपण असेटची विक्री करतोय. मग या प्रोसेसला म्हणतात रिअलायझेशन ऑफ असेट. ठीक आहे, ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन ज्यावेळेस आपण असेट कॅशमध्ये कन्वर्ट करतोय, म्हणजेच असेट देऊन कॅश घेतो आपण, म्हणजेच असेटची विक्री करतो, या प्रोसेसला म्हणतात रिअलायझेशन ऑफ असेट्स. आणि ज्यावेळेस ही कॅश पेड केली जाते लायबिलिटीला, ठीक आहे, आपल्या देयता दिल्या जातात, याला म्हणतात सेटलमेंट ऑफ लायबिलिटीज. ओके, असेट कन्वर्ट केल्या कॅशमध्ये याला म्हणतात रिअलायझेशन ऑफ असेट, म्हणजेच थोडक्यात असेटची आपण विक्री केली. त्यानंतर नेक्स्ट लायबिलिटी लायकली टू अराइज इन फ्युचर टू हॅपनिंग ऑफ सर्टेन इव्हेंट. तर हा प्रश्न बघा बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न संबंधित कशाशी आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटीशी. कॉन्टिंजंट लायबिलिटी आपण नेहमी शब्द ऐकतो, पण बऱ्याचशा मुलांना जवळपास 60 ते 70% मुलांना, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे काय तेच कळत नाही. कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे काय, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. ठीक आहे, आता जर समजा आपली ABC एक फर्म आहे, आपली पार्टनरशिप फर्म आहे आणि इथे आपण काही वस्तू प्रोड्यूस करतोय. आपल्याकडे आपल्या फर्ममध्ये 10 कामगार काम करत होते. आता जर समजा आपण एक ॲक्सिडेंट झाला आपल्या फर्ममध्ये, ठीक आहे, किंवा आपल्या
कारखाना जिथं आपलं फर्मचं काम चालतं, तर तिथे काहीतरी ॲक्सिडेंट झाला, ठीक आहे. आपल्या एका वर्करला इंजुरी झाली, ठीक आहे. एका वर्करला इंजुरी झाली, मग त्याने काय केलं, कॉम्पेन्सेशन क्लेम केला फर्मवर, ठीक आहे. कॉम्पेन्सेशन क्लेम केला फर्मवर, किंवा फर्मच्या बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने कोर्ट केस केली आपल्या फर्मवर, ठीक आहे. कॉम्पेन्सेशन क्लेम असेल किंवा XYZ पर्सनने आपल्या फर्मवर केस केलेली असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल. पण ती कधी द्यावी लागेल, ऑन सर्टेन इव्हेंट हॅपनिंग, ठीक आहे. जर एखादा इव्हेंट झाला, म्हणजे तो इव्हेंट काय आहे, कोर्टाचा डिसिजन आहे, ठीक आहे. कोर्टाचा डिसिजन जर आपल्या फेवरमध्ये झाला नाही, आपण केस हारलो, तर आपल्याला कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल, ठीक आहे. मग वर्करला असेल किंवा थर्ड पार्टीला असेल, आपल्याला कॉम्पेन्सेशन द्यावे लागेल. मग यालाच काय म्हणतात, याला म्हणतात कॉन्टिंजंट लायबिलिटी, ठीक आहे. मग ही लायबिलिटी आपली कधी होऊ शकते, सर्टेन इव्हेंट हॅपनिंगवर, ठीक आहे. म्हणजे कोर्टाने जर डिसिजन दिला आपल्या अगेन्स्ट, तर आपल्याला ती लायबिलिटी पेड करावी लागेल, नाही तर ती लायबिलिटी पेड करण्याची आपल्याला गरज नाही, ठीक आहे. एका वर्करने आपल्या फर्म विरुद्ध क्लेम केलेला आहे, ठीक आहे. जर तो केस जिंकला, तर त्याला क्लेम मंजूर करावा लागेल, फर्मला त्याला पैसे द्यावे लागतील, ठीक आहे. मग त्या केसमध्ये फर्मची ती लायबिलिटी होणार, ठीक आहे. आणि तो जर केस हारला, तर त्या ठिकाणी फर्मला पैसे द्यावे लागणार नाही, ठीक आहे. मग या ठिकाणी फर्म पैसे देणार का नाही, हे कशावर डिपेंड आहे, हे कोर्टाच्या डिसिजनवर डिपेंड आहे, ठीक आहे. मग अशा लायबिलिटीला म्हणतात कॉन्टिंजंट लायबिलिटी. क्लेम्स अगेन्स्ट द कंपनी किंवा क्लेम अगेन्स्ट फर्म, ठीक आहे, क्लेम अगेन्स्ट बिझनेस, तर ह्या काय, या कॉन्टिंजंट लायबिलिटी आहेत, ठीक आहे. आता इथे काय सांगितले, लायबिलिटी लाईकली टू अराइज इन फ्युचर ऑन हॅपनिंग ऑफ सर्टेन इव्हेंट. ज्या वेळेस एखादी घटना घडेल, ठीक आहे. मग या ठिकाणी कोर्टाचा डिसिजन हा काय, सर्टेन इव्हेंट झाला. मग जर समजा कोर्टाने डिसिजन आपल्या अगेन्स्ट दिला, तर आपल्याला लायबिलिटी पेड करावी लागेल, नाहीतर ती लायबिलिटी आपल्याला पेड करण्याची गरज नाही. मग ही लायबिलिटी काय झाली, ही झाली कॉन्टिंजंट लायबिलिटी. तर लायबिलिटी लाईकली टू अराइज इन फ्युचर ऑन हॅपनिंग ऑफ सर्टेन इव्हेंट, ही लायबिलिटी फ्युचरमध्ये निर्माण होऊ शकते. आत्ता नाही आहे ती आपली लायबिलिटी, पण फ्युचरमध्ये निर्माण होऊ शकते. का निर्माण होऊ शकते, जर सर्टेन इव्हेंट हॅपन झाला किंवा एखादा विशिष्ट निर्णय दिला गेला किंवा डिसिजन आला, तर आपल्याला ती लायबिलिटी पेड करावी लागेल, ठीक आहे. सर्टेन इव्हेंटवर डिपेंड आहे की हॅपनिंग ऑफ सर्टेन इव्हेंट याच्यावर डिपेंड आहे की आपली ती लायबिलिटी होणार, बिझनेसची ती लायबिलिटी होणार किंवा नाही. तर अशा लायबिलिटीला काय म्हणतात, कॉन्टिंजंट लायबिलिटी. तर हा पॉईंट, कॉन्टिंजंट लायबिलिटीचा पॉईंट आपल्याला फक्त पार्टनरशिप फर्ममध्येच महत्त्वाचा असं नाही, ठीक आहे. आता जर समजा फर्मच्या विरोधात काही केस असतील, तर त्या ठिकाणी कॉन्टिंजंट लायबिलिटी ती फर्मची झाली, ठीक आहे. कंपनीच्या विरोधात काही केसेस असतील, कोर्टामध्ये केस चालू असतील, जर समजा कंपनी केस हारली, तर कंपनीला कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल, ठीक आहे. मग त्यावेळेस ती कॉन्टिंजंट लायबिलिटी कंपनीची झाली. म्हणजेच अकाउंटमध्ये कोणतीही बिझनेस कोणत्याही टाईपचा असू द्या, कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे काय, की अशी लायबिलिटी जी लायबिलिटी आपल्या हातात नाही आहे, ती लायबिलिटी होणार किंवा नाही, तर ते कोणाच्यावर डिपेंड आहे, ते सर्टेन इव्हेंटवर डिपेंड आहे, ठीक आहे. मग अशा लायबिलिटीला कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणतात. मग त्यामुळे कॉन्टिंजंट लायबिलिटीचे एक्झाम्पल आणि मिनिंग लक्षात ठेवा, ठीक आहे. आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये किंवा तुम्ही कोणत्याही BComच्या BBAच्या कोणत्याही एक्झाम द्या, कॉमर्सशी रिलेटेड, कॉमर्स नॉलेजशी रिलेटेड, तुम्हाला कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल काय आहेत, तर हे आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. आता इथे काय विचारलं, लायबिलिटी लाईकली टू अराइज इन फ्युचर ऑन हॅपनिंग ऑफ सर्टेन इव्हेंट, याला काय म्हणतात, कॉन्टिंजंट लायबिलिटी. नेक्स्ट, ॲसेट विच आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, ठीक आहे. ज्या ॲसेट आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलेल्या नाहीत, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलेल्या नाहीत, म्हणजेच थोडक्यात त्या बॅलन्स शीटला दाखवलेल्या नाही आहेत. तर आता जर समजा आपण काही ॲसेट परचेस केल्या होत्या, पण त्याची आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट त्याची राहून गेली होती, आपण केलेल्या नाही. बिझनेसची ती ॲसेट तर आहे, पण ती रेकॉर्ड केलेली नाही आहे, ठीक आहे, बॅलन्स शीटला दाखवलेली नाही. मग याला काय म्हणतात, अनरेकॉर्डेड ॲसेट, ठीक आहे. आपल्याला काय विचारलंय, ॲसेट्स विच आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, याला काय म्हणतात, अनरेकॉर्डेड ॲसेट. ॲसेट विच आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, याला काय म्हणतात, अनरेकॉर्डेड ॲसेट्स.
नेक्स्ट, द अकाउंट विच शोज रिअलायझेशन ऑफ असेट्स अँड डिस्चार्ज ऑफ लायबिलिटीज. द अकाउंट विच शो, काय दाखवतं अकाउंट? रिअलायझेशन ऑफ असेट, असेट कोणत्या किमतीला विकल्या, किती रुपयाचे असेट किती रुपयाला विकली, ठीक आहे. लायबिलिटीचे किती पैसे ड्यू आहेत, आपण दिले किती. तर हे जे डिटेल्स आहेत कोणत्या अकाउंटला शो केले जातात, ठीक आहे. मग यालाच आपण काय म्हणणार? रिअलायझेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी, ठीक आहे. आणि ते कुठे दाखवलं जातं? ते रिअलायझेशन अकाउंटला दाखवलं जातं. देन आन्सर इज रिअलायझेशन अकाउंट. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्ममध्ये आपण असेट्स अँड लायबिलिटीचं रिअलायझेशन करत असताना म्हणजेच आपण तिथे काय करत असतो? रिअलायझेशन ऑफ असेट म्हणजे असेटची विक्री करतो आणि त्यातून लायबिलिटी पेड करतो, म्हणजेच डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी किंवा सेटलमेंट ऑफ लायबिलिटी, ठीक आहे. म्हणजे आपण असेट विकणार, त्यातून लायबिलिटी पेड करणार आणि ही प्रोसेस कोणत्या अकाउंटला दाखवली जाते? तर या एंट्री आपण रिअलायझेशन अकाउंटला दाखवत असतो, ठीक आहे. द अकाउंट विच शोज रिअलायझेशन ऑफ असेट अँड डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी, आन्सर इज रिअलायझेशन अकाउंट. नेक्स्ट, एक्सपेन्सेस इनकर्ड ऑन डिझोल्युशन ऑफ फर्म. आपण जी डिझोल्युशनची अकाउंटिंग प्रोसेस आहे ती पूर्ण करत असताना जे एक्सपेन्सेस आपण पेड केलेले तर त्या एक्सपेन्सेसला म्हणतात डिझोल्युशन एक्सपेन्सेस. पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन करत असताना आपल्याला डिझोल्युशनसाठी काही खर्च आले किंवा खर्च करावे लागले, एक्सपेन्सेस पेड करावे लागले, तर त्याला म्हणतात डिझोल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस इनकर्ड ऑन डिझोल्युशन ऑफ फर्म यालाच काय म्हणतात? डिझोल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस, ठीक आहे. ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन ऑफ फर्म जे एक्सपेन्सेस इनकर्ड होतात तर त्यांना म्हणतात डिझोल्युशन एक्सपेन्सेस ऑर रिअलायझेशन एक्सपेन्सेस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. फर्स्ट दिलं, द फर्म मस्ट बी डिझॉल्व ऑन द रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर, ठीक आहे. एखादा पार्टनर जर रिटायर झाला, ठीक आहे, तर फर्म मस्ट बी डिझॉल्व, ठीक आहे, फर्म डिझॉल्व होणार हे सांगितलं, ठीक आहे. आपण लास्ट टॉपिक रिटायरमेंट ऑफ पार्टनर बघितलं, त्याच्यामध्ये आपण काय डिस्कस केलं? जर समजा ए बी सी तिघं पार्टनर आहे, त्यापैकी सी रिटायर झाला आणि ए आणि बी ती पार्टनरशिप कंटिन्यू करताय, ठीक आहे. मग या तिघांमधलं ॲग्रीमेंट ब्रेक झालं, ठीक आहे. तिघांमध्ये जे पार्टनरशिपचा करार झालेला होता, तर रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये या तिघांमध्ये जो पार्टनरशिपचा करार झालेला होता तो इथे ब्रेक झालेला, ठीक आहे. म्हणजेच तिघांमधली पार्टनरशिप थांबली, व्यवसाय नाही थांबला, व्यवसाय पुढे कंटिन्यू राहणार, ए आणि बी ते कंटिन्यू करणार आहे, ठीक आहे. इथे काय सांगितलं? द फर्म मस्ट बी डिझॉल्व ऑन द रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर, ठीक आहे. रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये फर्म डिझॉल्व होतेच असं नाही, ठीक आहे. जर या दोघांची पुढे बिझनेस कंटिन्यू करण्याची इच्छा नसेल तर तो सगळा बिझनेस डिझॉल्व केला जातो. मग याला रिटायरमेंट म्हणणार नाही, याला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणणार. आणि ज्यावेळेस एखादा व्यक्ती फक्त व्यवसाय सोडून जातो, पुढे दोघं हे कंटिन्यू करतात, मग याला रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणतात, ठीक आहे. मग याच्यामध्ये फर्म डिझॉल्व होत नाही, याच्यामध्ये पार्टनरशिप फर्म डिझॉल्व होत नाही, पार्टनरशिप डिझॉल्व होते, ठीक आहे. म्हणजेच यांच्यामधला जो करार आहे तो डिझॉल्व होतो किंवा पार्टनरशिप ब्रेक होते. मग इथं काय सांगितलं? द फर्म मस्ट बी डिझॉल्व, ठीक आहे. रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये फक्त पार्टनरशिप ब्रेक होते, फर्म इथे स्टॉप होत नाही किंवा फर्म क्लोज होत नाही. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर ऑन डिझोल्युशन कॅश ऑब्लिक बँक अकाउंट इज क्लोज ॲटोमॅटिकली. डिझोल्युशनची अकाउंटिंग प्रोसेस करताना काय केलं जातं? रिअलायझेशन अकाउंट ओपन केलं जातं, बँक ओपन केलं जातं, त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केले जातात, असेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर केल्या जातात रिअलायझेशनला, ते असेट बिझनेसच्या असेट सेल केल्या जातात, त्यातून लायबिलिटी पेड केल्या जातात, ठीक आहे. आणि ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर रिअलायझेशन अकाउंट क्लोज केला जातं, त्याचा प्रॉफिट लॉस पार्टनर्सच्या अकाउंटला ट्रान्सफर केला जातो आणि पार्टनर्सच्या अकाउंटची सेटलमेंट कॅश किंवा बँक अकाउंटला केली जाते, ठीक आहे. त्यामुळे कॅश ऑब्लिक बँक हे अकाउंट हे ॲटोमॅटिकली क्लोज होतं. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्ममध्ये ज्यावेळेस तुमचं कॅश किंवा बँक अकाउंट टॅली झालं म्हणजेच तुमचा प्रॉब्लेम बरोबर आला असं गृहीत धरलं जातं, कारण हे अकाउंट ॲटोमॅटिकली या प्रोसेसमध्ये क्लोज होत असतं, ठीक आहे. देन हे स्टेटमेंट बरोबर. त्यानंतर नेक्स्ट, ऑन डिझोल्युशन बँक ओव्हरड्राफ्ट इज ट्रान्सफर्ड टू रिअलायझेशन अकाउंट. आता बँक ओव्हरड्राफ्ट ही काय लायबिलिटी आहे, ठीक आहे, बिझनेसची लायबिलिटी आहे. आता आपण इथे बघणार नाही करंट लायबिलिटी, लॉंग टर्म लायबिलिटी, इथे आपल्याला बघायचं नाही, सगळ्या लायबिलिटी आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार, ठीक आहे. त्यामुळे डिझोल्युशनच्या प्रोसेसमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा रिअलायझेशनला ट्रान्सफर होणार. इथं काय सांगितलं? ऑन डिझोल्युशन बँक ओव्हरड्राफ्ट इज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर आहे, अ सॉल्वंट पार्टनर हॅव्हिंग डेबिट बॅलन्स टू हिज कॅपिटल अकाउंट डज नॉट शेअर द डेफिशियन्सी ऑफ इनसॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट,
ठीक आहे. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म मध्ये जर समजा एखादा पार्टनर तुम्हाला सांगितलं इन्सॉल्वंट झालेला आहे, त्याचं जे डेबिट बॅलन्स आहे किंवा त्याची कॅपिटल डेफिशियन्सी ही बॉर्न कोण करत असतं? सॉल्व्हंट पार्टनर. ठीक आहे. मग त्या सॉल्व्हंट पार्टनरचं जरी डेबिट बॅलन्स असलं तरी ते त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार. पण इनसॉल्व्हंट पार्टनरची कॅपिटल अकाउंटचं जे बॅलन्स आहे किंवा कॅपिटल डेफिशियन्सी आहे ती सॉल्व्हंट पार्टनरला डिवाइड होणार. मग याचा डेबिट बॅलन्स काय वाढेल, पण कॅपिटल डेफिशियन्सी ही त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार. मग त्याचा डेबिट बॅलन्स असो क्रेडिट बॅलन्स असो. ठीक आहे. इनसॉल्व्हंट पार्टनरची कॅपिटल डेफिशियन्सी ट्रान्सफर होणार सॉल्व्हंट पार्टनरच्या अकाउंटला. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. त्यानंतर नेक्स्ट, ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म ऑल असेट शुड बी ट्रान्सफर्ड टू रिअलायझेशन अकाउंट. ठीक आहे. ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्मचं डिझोल्युशन करताना सगळ्या असेट ट्रान्सफर होतात रिअलायझेशन अकाउंटला. हे स्टेटमेंट रॉंग आहे. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्ममध्ये सगळ्या असेट ट्रान्सफर करत नाही. रिअलायझेशनला कोणत्या असेट ट्रान्सफर करतात? ज्याचं आपण रिअलायझेशन केलंय किंवा जे आपण विकलेलं. ठीक आहे. आता जर समजा फर्निचर 10,000 आहे, फर्निचर ए ने टेकन ओव्हर केले. ठीक आहे. पार्टनरशिप फॉर्ममध्ये ABC 3 पार्टनर आहेत, तर त्यातल्या ए ने काय केलं? फर्निचर टेकन ओव्हर केले. ठीक आहे. तर ते फर्निचर एच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार, ते रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार नाही आपण. ते आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार नाही कारण ते आपण विकलं नाही, आपण एला दिलं ते. त्यामुळे ज्या असेट आपण विकल्या त्या रिअलायझेशनला ट्रान्सफर होणार ज्याचं रिअलायझेशन आपण केलेलं आहे. ज्याचं रिअलायझेशन आपण केलेलं नाहीये तर त्या असेट पार्टनरच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार. तुम्हाला काय सांगितलं? ऑल असेट ट्रान्सफर करतो रिअलायझेशनला सांगितलं. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. जर समजा पार्टनर्सनी असेट टेकन ओव्हर केलेले असतील तर त्या पार्टनरच्या अकाउंटला ट्रान्सफर होतात, रिअलायझेशनला ट्रान्सफर करण्याची गरज नाही. त्यानंतर नेक्स्ट, डेबिट बॅलन्स ऑफ इनसॉल्व्हंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज नोन ॲज कॅपिटल डेफिशियन्सी. हे स्टेटमेंट बरोबर आहे. डेबिट बॅलन्स ऑफ इनसॉल्व्हंट पार्टनर कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स कोणतं असतं? क्रेडिट बॅलन्स हे फेवरेबल बॅलन्स असतं. ठीक आहे. आणि डेबिट बॅलन्स असेल तर ते कॅपिटलचं अनफेवरेबल बॅलन्स असतं, म्हणून त्याला काय म्हणतात? कॅपिटल डेफिशियन्सी म्हणतात. ठीक आहे. डेबिट बॅलन्स ऑफ इनसॉल्व्हंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज नोन ॲज कॅपिटल डेफिशियन्सी. हे स्टेटमेंट बरोबर आहे. नेक्स्ट, ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन लोन फ्रॉम पार्टनर विल बी ट्रान्सफर्ड टू रिअलायझेशन अकाउंट. ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन पार्टनरशिप फॉर्मचं डिझोल्युशन करताना लोन फ्रॉम पार्टनरकडून जर लोन घेतलेलं असतं, ठीक आहे, तर ते ट्रान्सफर होतं रिअलायझेशन अकाउंटला. हे सांगितलं. ठीक आहे. आपण ज्या असेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर करतो रिअलायझेशनला, कोणत्या असेट ट्रान्सफर करणार? ज्या असेटचं रिअलायझेशन आपण थर्ड पार्टीला केलंय, म्हणजे पार्टनरनी ते घेतलेल्या नाही आहेत असेट, त्या आपण थर्ड पार्टीला विकल्यात, व्यवसायाच्या बाहेर विकल्यात, त्या असेट आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार. आणि लायबिलिटी कोणत्या ट्रान्सफर करणार? ज्या लायबिलिटी आपल्याला थर्ड पार्टीला पेड करायच्या आहे तर त्या लायबिलिटी आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार. आणि जी लायबिलिटी लोन फ्रॉम पार्टनर म्हणजे पार्टनरकडून लोन घेतलेलं आहे बिझनेसने. ठीक आहे. म्हणजे ही लायबिलिटी कोणाला द्यायची? ही पार्टनरला द्यायची. पार्टनर ही थर्ड पार्टी नाही. त्यामुळे हे जे आपल्याकडे जे पार्टनर अकाउंट आहे, ठीक आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, ही लायबिलिटी तिथे ट्रान्सफर होणार. ठीक आहे. रिअलायझेशनला ट्रान्सफर करण्याची गरज नाही. काय विचारलं? ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन लोन फ्रॉम पार्टनर्स विल बी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. हे स्टेटमेंट रॉंग आहे. पार्टनर्स फ्रॉम लोन हे कुठे ट्रान्सफर होणार? पार्टनर्सच्या कॅपिटलला ट्रान्सफर होणार. त्यानंतर नेक्स्ट, डिझोल्युशन टेक प्लेस व्हेन द रिलेशन अमंग द पार्टनर्स कम टू एन एंड. डिझोल्युशन टेक प्लेस. ठीक आहे. डिझोल्युशन कधी केलं जातं? व्हेन द रिलेशन अमंग द पार्टनर्स कम टू एन एंड. ठीक आहे. रिलेशन ऑफ पार्टनर म्हणजेच पार्टनरशिप. ठीक आहे. रिलेशन अमंग द पार्टनर्स म्हणजेच याला आपण काय प्रॉपर वर्ड आहे, याला आपण म्हणणार पार्टनरशिप. ज्यावेळेस पार्टनरशिप ब्रेक झाली, बिझनेस बंद केला, ठीक आहे, पार्टनरशिप बंद करायची आहे, मग या ठिकाणी यालाच काय म्हणणार? पार्टनरशिपमध्ये चेंजेस नाही करायचे. ठीक आहे. एखादा पार्टनर रिटायर होणे किंवा एखादा पार्टनर ॲडमिट होणे, तर हे काय डेथ होणे एखाद्या भागीदाराची, तर याला रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म म्हणतात. ठीक आहे. आणि ज्या वेळेस बिझनेस आपण क्लोज करतोय, वाइंडिंग अप करतोय, तर याला डिझोल्युशन म्हणतात. डिझोल्युशन टेक प्लेस व्हेन द रिलेशन अमंग पार्टनर्स कम टू एन एंड. ठीक आहे. पार्टनर्स मधले सगळे रिलेशन जिथे संपतात यालाच काय म्हणतात? डिझोल्युशन. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, द इन्सॉल्व्हन्सी लॉस ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन ऑफ द फर्म इज शेअर्ड बाय द सॉल्व्हंट पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. ठीक आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे.
ज्या वेळेस पार्टनरशिप फॉर्म मधला, आता जर समजा आपण गृहीत धरलं ABC तिघ जण पार्टनर आहेत, यातला C इन्सॉल्वंट घोषित झाला, ठीक आहे, तर याची कॅपिटल डेफिशियन्सी सुद्धा कोणाला सहन करावी लागते, A ला आणि B ला. मग कोणत्या रेशोने ते डिस्ट्रीब्यूट करतात त्याची कॅपिटल डेफिशियन्सी, त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने, ठीक आहे. या दोघांचा जो शेअर आहे तर त्या रेशोने त्यांची कॅपिटल डेफिशियन्सी ते शेअर करत असतात. कोणाची, इन्सॉल्वंट पार्टनरची कॅपिटल डेफिशियन्सी बॉर्न कोण करता, सॉल्वंट पार्टनर. कॅपिटल डेफिशियन्सी म्हणजेच त्याचा लॉस, ठीक आहे. तर त्याच्या कॅपिटलचा जो लॉस आहे तर तो बॉर्न कोण करणार, सॉल्वंट पार्टनर करणार. द इन्सॉल्वन्सी लॉस ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन ऑफ द फर्म इज शेअर बाय द सॉल्वंट पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. इन्सॉल्वन्सी लॉस म्हणजेच त्याची कॅपिटल डेफिशियन्सी बॉर्न कोण करणार, सॉल्वंट पार्टनर. कोणत्या रेशोने करणार, प्रॉफिट शेअरिंग रेशोने, ठीक आहे. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, रिअलायझेशन लॉस इज नॉट ट्रान्सफर टू इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे स्टेटमेंट रॉंग आहे. आपल्याला रिअलायझेशन अकाउंटचा लॉस आहे तो सगळ्या पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. तो पार्टनर सॉल्वंट असो किंवा इनसॉल्वंट, ठीक आहे. सगळ्या पार्टनर्सला, ऑल पार्टनर्सला रिअलायझेशन प्रॉफिट असेल, लॉस असेल, ट्रान्सफर होणार. हां, त्याच्यानंतर सगळी रिअलायझेशनची प्रोसेस क्लोज केल्यानंतर किंवा पूर्ण केल्यानंतर ज्यावेळेस आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करतो आणि त्यावेळेस जो पार्टनर इन्सॉल्वंट झालेला त्याची कॅपिटल अकाउंटचं जे बॅलन्स आहे म्हणजेच ते डेबिट बॅलन्स येणार, ती कॅपिटल डेफिशियन्सी येणार, ठीक आहे. आणि ती कॅपिटल डेफिशियन्सी बॉर्न कोण करणार, सॉल्वंट पार्टनर बॉर्न करणार, ठीक आहे. म्हणजेच ती कॅपिटल डेफिशियन्सी आपण डिस्ट्रीब्यूट कोणामध्ये करणार, सॉल्वंट पार्टनरमध्ये करणार. आणि रिअलायझेशनचा लॉस आपल्याला डिस्ट्रीब्यूट करताना सगळ्या पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करावा लागतो, ठीक आहे. फक्त जर समजा कॅपिटल अकाउंट क्लोज करताना आपल्याला कॅपिटल डेफिशियन्सी तिथे येते तर ती फक्त सॉल्वंट पार्टनरमध्ये डिवाइड होते. इनसॉल्वंट पार्टनरची कॅपिटल डेफिशियन्सी डिवाइड कोणामध्ये होते, सॉल्वंट पार्टनरमध्ये होते, ठीक आहे. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. तर हे झाले आपले 12th कॉमर्समधील डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकचे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.